बघा, एकही मोदक तेलात फुटलेला नाही किंवा अजिबात तेलकट झालेले नाहीत. पहा, आपले गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक किती सुबक आणि छान कळीदार तयार झाले आहेत. नमस्कार, मी हर्षदा. हर्षदास फूड किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनःपूर्वक स्वागत. अंगारकी चतुर्थी विशेष गव्हाच्या पिठाचे असे कुरकुरीत आणि खुसखुशीत मोदक घरच्या घरी झटपट बनवा आणि बाप्पांना नैवेद्य दाखवा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपल्याला 21 मोदक तयार करण्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. मोदक खारीसारखे छान तयार होण्यासाठी पाव वाटी यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता पीठ आणि हा रवा छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये चवीपुरतं किंचितचं मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ देखील आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. मोदक छान कुसकुशीत होण्यासाठी 2 चमचे साजूक तुपाचं कडकडीत मोहन घालायचं आणि चमच्याने फिरवून घ्यायचं, ज्याने ते तूप जे आहे ते हाताला गरम भाजणार नाही. या पद्धतीनं हे सर्व तूप आपण हाताने सर्व पिठाला छान मिक्स करून घेणार आहोत. बघा, जर मूठवडी तर हे समजून जायचं की तूप छान सर्व पिठाला लागलेलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालतच पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप सैलही नाही किंवा खूप घट्टही नाही, मीडियम ते सैल असं दरम्यान पीठ मळायचं आहे. पुरीला मिळतो तेवढं घट्ट मळायचं नाही, कारण यामध्ये रवा घातल्यानं रवा फुलायला पाणी आवश्यक आहे. तेव्हा खूप घट्ट पीठ मळलं तर मोदक खूप कडक होतात आणि तेलात फुटतात. तुमचं पीठ भिजल्यानंतरही घट्ट लागत असेल ना, तर थोडासा पाण्याचा हात लावून सैल असं पीठ करू शकता. बघा, 2 ते 3 मिनटात मोदकाचं असं पीठ मळून तयार झालं आहे. झाकण लावून अर्ध्या तासासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत मोदकाच्या सारणाची तयारी करून घेऊ. एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. लो टू मिडियम गॅसवर यामध्ये 2 चमचे खसखस भाजून घ्यायचे आहे. खसखशीमुळं मोदकातला गोडसरपणा बॅलन्स होतो. खसखस फुलत आली की यानंतर यामध्ये सोलून घेतलेला नारळ, बघा अशा पद्धतीनं मी किसून घेतला आहे आणि किसल्यानंतर मिक्सरच्या लहान भांड्यात पल्स मोडवरती 1 ते 2 वेळा फिरून घेतलं आहे. ओलं खोबरं छान असं बारीक होतं, त्यामुळे मिश्रण एकसारखं तयार होतं. या पद्धतीनं आपण हे 1 ते 2 मिनटं हे खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये परतून घेणार आहोत लो टू मिडियम गॅसवरती, ज्याने खोबऱ्यातला ओलसरपणा कमी होतो आणि तेल रिलीज होतं. सुक्या खोबऱ्यापेक्षा ओल्या नारळाचे मोदक खायलाही खूप चविष्ट लागतात. त्यामुळे येत्या अंगारकीला बाप्पांना असे ओल्या नारळाचे मोदक नक्की करून पहा. जेवढं ओलं नारळ घेतलं आहे त्याच्या निम्मा गूळ इथं किसून घ्यायचा आहे. 1 वाटी खोबरं जर घेतलं तर त्याला अर्धी वाटी गूळ बारीक चिरून घ्यायचा. इथं एक टीप लक्षात घ्यायची आहे की सारणामध्ये गूळ प्रमाणापेक्षा जर जास्त झाला तर मोदकातून गुळाचा रस लगेचच बाहेर येऊ लागतो. त्यामुळे गूळ खोबऱ्याचे हे मिश्रण जेवढे कोरडे असेल तेवढे मोदक छान होतात. गुळाचा अगदी पाक करायचा नाही आहे. अगदीच 2 ते 3 मिनटं खोबऱ्यामध्ये गूळ एकत्रित करून घेतला की गॅस बंद करायचा. आता हे मोदकाचं सारण तयार होतं आहे. गॅस बंद करूनच यामध्ये 2 ते 4 वेलदोड्यांची पूड करून घालायची आहे. यामुळे मोदकांना छान असा सुगंध येतो, सुवासिक असे मोदक तयार होतात. ही वेलची पावडर देखील सारणामध्ये चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. चला तर असं मोदकाचं सारण देखील तयार आहे. बाजूला ठेवून देऊया आणि मोदक करायला घेऊया. बघा, अर्ध्या तासानंतर मोदकाचं पीठ छान मुरलं आहे. भिजल्यानंतर हे असं हाताच्या तळव्यांनी हे छान मळून घ्यायचं आहे. आता याचे आपल्याला चपातीचे उंडे करतो ना तसेच उंडे करून घ्यायचे आहेत. इथं मी एकूण ह्या पिठाचे 4 असे उंडे करून घेणार आहे. या पद्धतीनं मोदकासाठी या पिठाचे असे तुम्ही छोटे छोटे गोळे करून घेऊ शकता. ते लाटून तुम्ही मोदक तयार केलात ना तरी देखील चालेल. बघा, इथं चपाती लाटतो ना तसंच आपल्याला सुरुवातीला ह्या उंड्याला थोडंसं पीठ लावायचं आहे कोरडं, आणि असं पोळपाटाला चिकटणार नाही ना अशी पारी तयार करून घ्यायची. त्यानंतर ही पारी आपल्याला अशी लाटून घ्यायची. बघा, चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीनं सर्व बाजूनी एकसारखं असं लाटणं फिरवत आपल्याला समान थर असलेली चपाती लाटून घ्यायची आहे. याला कोणतंही तेल किंवा गव्हाची पिठी जास्त लावायची नाही, नाहीतर मोदक वातड होतात. चपाती लाटून झाल्यानंतर एकसारख्या आकाराचे मोदक येण्यासाठी घरातल्या एखाद्या वाटीनं असं एकसारख्या आकाराच्या पाऱ्या तयार करून घेणार आहे. आणि या पाऱ्या आपल्याला तयार करून घेतल्यानंतर एका झाकणाखाली किंवा कपड्याखाली झाकून ठेवायच्या, जेणेकरून ह्या वाळणार नाहीत. बघा, या पद्धतीने एका चपातीमध्ये 5 पाऱ्या लाटून झालेल्या आहेत.
तर तुमच्या कमी जास्त होऊ शकतील. या पद्धतीनं बघा या जाडीचे आपल्याला सर्व पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पाऱ्यांमध्ये सारण भरायला घेऊयात. यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरून घ्यायचं आहे आणि कळीदार मोदक कसा करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. बघा या पद्धतीनं दोन्ही बोटांनी अशी कळी दाबून घ्यायची आहे खालपर्यंत. अशाच कळ्या शेजारी जेवढ्या जास्त कळ्या पाडून घेता येईल तेवढ्या तयार करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं आता बघा सर्व सारण आपलं भरून झालं आहे आणि यामध्ये असं सारण दाबून घ्यायचं आहे आणि सर्व कळ्या तयार झाल्यानंतरनं या पद्धतीनं आपण त्याची तोंड बंद करून घेणार आहोत. बघा वरचं असं तोंड बंद करताना आतमध्ये सारण ढकलून द्यायचं आहे पूर्णतः, कारण रस बाहेर येणार नाही गुळाचा. या पद्धतीनं पूर्ण लॉक करून घेतल्यानंतरनं बघा वरती असं निमुळतं टोक काढायचं आहे छान असं, म्हणजे आपला कोणताही गुळाचा भाग बाहेर येणार नाही. छान असं खालून असं फिरवायचं आहे हाताने मोदकाला. छान असं मोदक तयार करून झाला आहे. किती छान ना. बघा अगदी सोपं आहे. हे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत. तळण्यासाठी आपल्याला तयार करायचे आहेत. ते बघा दुसरीकडे मी मोदक तळण्यासाठी एक कढईमध्ये मीडियम गॅसवर तेल हलकंसं गरम तापून घेतलं आहे. अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे. मोदक तेलात सोडल्यानंतर बुडबुड येतात, त्यावरून तुम्हाला समजलंच असेल की हे तेल किती हलकं गरम करायचं आहे. ते तेलात जेवढे मावतील तेवढेच मोदक आपल्याला इथे सोडायचे आहेत. मोदक सोडल्यानंतर आपल्याला लो टू मिडियम गॅसवर हे मोदक तळून घ्यायचे आहेत. मोदक तेलात सोडल्यानंतर लगेचच चमच्याने किंवा झारीनं ह्याला फिरवायचं नाही आहे. 1 मिनिट तेलात सेट होऊन द्यायचे आहेत मोदक. त्यानंतर मोदकाचा रंग बदलायला लागतो तेव्हा झारीनं असं तेल उडवत आपल्याला एक बाजू पूर्णतः भाजून घेतली की उलटे करायचे आहेत. त्यानंतरनं उलटी बाजू पण आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं खालचा वरचा भाग पूर्ण आलटून पालटून हे मोदक तळून घ्यायचे आहेत. अगदी सोनेरी रंग येऊ लागला ना मग हे मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीनं सोनेरी रंग सर्व मोदकाला येतो. सर्व बाजूंनी कोणती बाजू कच्ची राहत नाही आणि तेलात बघा आपले कोणतेही मोदक फुटलेलं नाही आहे किंवा त्यातून गुळाचा रस देखील बाहेर आलेला नाही आहे. असे सर्व मोदक तेल निथरून काढून घ्यायचे. बघा हे मोदक अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. गार झाल्यानंतर हे मोदक हवाबंद डब्यात ठेवल्यास 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते. बघा किती सुबक कळीदार तयार झालेले आहेत. दिसायला तर छानच आहेत आणि चवीला अप्रतिमच. मग काय मंडळी, या पद्धतीनं या अंगारकी चतुर्थीला बाप्पांना अशा पद्धतीनं गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक करून जरूर नैवेद्य दाखवा. आणि तुम्ही केलेले मोदक कसे झाले आहेत हा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. याच पद्धतीनं आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी हर्षदास फूड किचनला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.